नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीने तरीही अगदी झटपट होणारे बेसनचे लाडू कसे बनवायचे आणि तेही एका नवीन पद्धतीने तेच आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथं मी सर्वात अगोदर माझी ही जी नवीन कढई होती तर तिला मी 1 मिनिटभर गॅसवरती गरम केलं आणि त्याचा जो स्टिकर आहे तो पूर्णपणे काढून घेतला। आणि इथं हे मी मला वाटतं 1 किलोच्या आसपास हे पीठ असेल बेसन पीठ। तर हे पीठ मी अगोदर चाळून घेतलं आणि त्यानंतर हे कोरडंच पीठ आपल्याला या कढईमध्ये असं भाजून घ्यायचं आहे। इथं मी गॅस माझा लो टू मीडियमच्या दरम्यान आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन पीठ अगदी खमंग असं इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जेव्हा कधी आपण बेसन पीठ भाजतो बघा तेव्हा सुरुवातीलाच आपण त्यामध्ये तूप घालतो आणि यामुळे आपल्याला बेसन पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित असं खमंग असं भाजता येत नाही आणि यामुळे आपला हात देखील इथे दुखू शकतो बराच वेळा बघा। जेव्हा आपण तूप घालतो तेव्हा आपला हात खूप जास्त दुखून येतो। मग अशा वेळी काय करायचं की बेसन पीठ जे आहे ते थोडंसं आपल्याला इथं कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण यामध्ये थोडं करून जे तूप जे आहे ते टाकणार आहोत। तर इथं बघा आपलं बेसन पीठ जे आहे ते इथं मी 10 मिनिटांमध्ये इथं आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं भाजत आलंय। याचा कलर जो आहे तो थोडासा चेंज झालाय। त्यामुळे आता या स्टेजला मी यामध्ये मी जे घरी बनवलेलं तूप आहे ते यामध्ये घालते। अगदी थोडं करून आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। तूप नाही वितळलं तरी देखील चालतं। बेसनसोबत ते देखील अगदी व्यवस्थित असं मेल्ट होतं आणि यामुळे आपलं बेसन देखील अगदी व्यवस्थित असं भाजलं जातं। तर इथं बघा मी अगदी थोडं करून यामध्ये तूप घालते। जसं तूप आपण यामध्ये घालेल तसं यामध्ये बेसन पिठामध्ये गाठी व्हायला सुरुवात होतात। तर चमच्यानेच आपल्याला या अशा फोडून घ्यायचे आणि अजून थोडं मी यामध्ये तूप घालते, तुम्ही बघू शकता। तर इथं माझ्याकडे जेवढं तूप होतं तेवढं सर्व तूप इथं माझं संपलं होतं। सो मी पुन्हा लोणी कडवलं आणि त्यापासून तूप बनवून आता मी पुन्हा याचे लाडू बनवते। तर बघा जेव्हा आपण कधी असं सुरुवातीला तूप न घालता जेव्हा असं नंतर तूप घालतो, जेव्हा अगोदर बेसन भाजून घेतो आणि त्यानंतर आपण जेव्हा यामध्ये तूप घालतो तेव्हा बघा हे लाडू जे आहेत ते अगदी पटकन तयार होतात। यामध्ये जास्त वेळ आपल्याला लागत नाही किंवा आपल्याला जास्त मेहनत देखील इथं आपल्याला करावी लागत नाही। तर इथं बघा भाजलेल्या पिठामध्ये मी आता तूप घालते। तर सुरुवातीला आपण बेसन भाजलंच होतं पण आता तूप घातल्यानंतर उरलेलं अर्ध बेसन आपल्याला इथं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आणि या पिठामध्ये तुम्हाला जर गाठी वाटत असेल तर असा एखादा पेला घ्यायचा आणि या पेल्यानं आपल्याला हे बेसन पीठ असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या पूर्णपणे निघून जातात। अगदी खूप छान ट्रिक आहे, तुम्ही देखील नक्कीच वापरा। आणि हे बघा आपलं बेसन पीठ लाडू बनवण्यासाठी अगदी छान असं तयार झालं आहे। आणि आता आपल्याला याला अजून 1-2 मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थंड करून तुम्ही या स्टेजलाच इथं लाडू बनवू शकता। पण हे बघा इथं मी हे लाडू माझ्या घरीच मुलांना खाण्यासाठी बनवते। सो मी यामध्ये जास्त तुपाचा वापर करते, तुम्ही तूप कमी घातलं तरी देखील चालेल। आणि आता हे मिश्रण बघा याला मी पुन्हा यामध्ये तूप थोडंसं मिक्स केलं आहे आणि आता आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर जी आहे ती मिक्स करायची आहे। गरम असताना अजिबात यामध्ये साखर घालायची नाही, नाहीतर हे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं। आणि इथं साखर जी आहे ती मी घरीच मिक्सरला दळून घेतली होती आणि साखर पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिक्स करू शकता। तर इथं बघा मी साखर जी आहे ती या बेसन पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे। त्यानंतर इथं बघा मी थोडीशी वेलची पूड देखील यामध्ये घातली आणि त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तूप वरून देखील असं थोडंसं पातळ करून घालू शकता, जर तुम्हाला या स्टेजला इथं तूप थोडंसं कमी वाटलं तर। आणि इथं बघा मी माझ्याकडं होतं तेवढं तूप मी पुन्हा यामध्ये घातले आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याचे लाडू बनवू शकता। तर इथं बघा हे मिश्रण अशा पद्धतीचं झालं आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात। तर इथं तुम्ही पाहू शकता लाडू अगदी सहज इथं वळले जात आहेत। अगदी खूपच छान हे लाडू तयार झालेत आणि इथं मी एक लाडू तयार केला आहे तो तुम्हाला दाखवते बघा। अगदी मस्त असा हा लाडू तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच पद्धतीने इथे मी माझे सर्व लाडू जे आहेत ते अगदी तयार केलेत। चला तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो हे लाडू मी याच पद्धतीने नेहमी बनवत असते, अगदी कसेही करा ते परफेक्टच होतात। त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।